असे काही वेगळे क्लायंट एक्सपिरियन्स जे खूप युनिक होते किंवा काही फनी एक्सपिरियन्स आत्तापर्यंत तुम्हाला आलेत? भरपूर अनुभव आलेले आहेत. म्हणजे मला आठवतंय की मी जेव्हा सुरुवातीला हे काम चालू केलेलं होतं, जेव्हा मी जॉब करत होते, तेव्हा वीकेंड्सना मी बरेचसे प्रदर्शन आणि विक्री अरेंज केलेले, म्हणजे अरेंज नाही, त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेशन केलेलं होतं. आणि त्यावेळेला डायरेक्ट कस्टमरशी कॉन्टॅक्ट आलेला होता. म्हणजे आपला स्टॉल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल असतात, ज्वेलरी म्हणा, शोपीस म्हणा, कपडे म्हणा किंवा वेगवेगळ्या गोष्टी अशा. त्याच्यामध्ये आपला फूड स्टॉल आणि त्यामध्ये आपल्या फूड स्टॉलमध्ये पौष्टिक गोष्टी. त्यामुळे बरेचसे काका काकी, आजी आजोबा असे लोक माझ्याकडे यायचे, हे काय आहे, मग टेस्टला दे, मग हे कर. आणि मग मला इतके चांगले एक्सपिरियन्सेस आलेले आहेत. म्हणजे लोक इतकी काळजी घेतात त्या गोष्टीची की हे मला हवे आहेत, घेऊन गेले. 2 ते 3 दिवसाचे प्रदर्शन असल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत यायचे. तर एक दोनदा एक आजी आल्या होत्या आणि त्या डबाच घेऊन आल्या नेक्स्ट डे की तू मला ह्या डब्यात दे मला लाडू. म्हटलं अहो मी बॉक्समध्ये देते तुम्हाला. नाही तुझा बॉक्स खराब नको करूस, कशाला तेवढा वेस्ट करते तू माझ्या, कारण मी गेल्यावर माझ्या डब्यातच ठेवणार आहे. सो इतकी छोट्या छोट्या गोष्टींचा अनुभव आलेला आहे की त्या आल्या, मग माझ्या सुनेला शिकवशील का तू, ती असं काहीच करत नाही. म्हटलं ताई तुम्ही आता हे घ्या. म्हणजे इतके छान छान अनुभव आलेले आहेत की त्यातनं कळत गेलं की लोकांची डिमांड आहे, लोकांना त्या गोष्टी हव्या आहेत. आणि नुसत्याच स्वतःसाठी नाही तर बाहेरगावी राहणाऱ्या मुलांसाठी त्या पाठवत होत्या की मला नंबर देऊन ठेव. मग मी हे सगळे, माझा मुलगा कॅनडाला आहे किंवा कतारला आहे आणि त्याला मला पाठवायचे आहेत आणि मग 2 किलो नको, मग 5 किलोच दे, मग मी अजून 2 जणांना पाठवेन. असं करत करत मी ती डिमांड, आणि त्यातनं जाणवलं की आता कुठेतरी भारताबाहेर याची डिमांड आहे. आणि घरगुती बनवलेल्या किंवा आजीच्या आईच्या हातची चव ही लोकांना असलेली आवडते. त्यात तुपाचा वापर आहे किंवा कुठेही शरीराला हानिकारक गोष्टी, डालडा वगैरे वापरलेला नाही आहेत. त्यामुळे लोकांना त्याची चव जाणवते आणि खूप आवडत गेले लोकांना. खूप असे चांगले अनुभव आले. त्यांनी स्वतः अभिप्राय लिहून दिलेले आहेत की मी खूप वर्ष हे बघतोय पण असे मेथीचे लाडू मला मिळाले नाहीत, अजून कडू टाक, अजून मेथी टाक, अजून हे कर ते कर. मला माझ्या फॉर्म्युलामध्ये मी कस्टमर रिव्ह्यूमुळे चेंजेस केलेले आहेत. कारण 1-2 गोष्टी तर मला कस्टमरनी सांगितल्या की खचे लाडू कर. खचे लाडू म्हणजे फक्त खने सुरुवात होणाऱ्या गोष्टी, खारीक, खजूर, खसखस, खोबरं असं करून, आणि हे उपवासाचे लाडू म्हणून तू देऊ शकते. त्यातनं मग जाणवलं आणि मग खजुराचे लाडू सुरुवात केली असं. मग त्यामुळे माझ्या प्रॉडक्टमध्ये पण वाढ होत गेली आणि लोकांचे सजेशन्स हे आशीर्वाद समजून घेत गेलो आणि प्रॉडक्टला खूप चांगली डिमांड आली. कस्टमरना पण आवडायला लागलं आणि आवर्जून त्यांचे फोन नंबर घेऊन त्यांना मग तसं आम्ही रिप्लाय करत गेलो की तुम्ही सांगितले होते तसं आता आम्ही असं केलेलं आहे किंवा हे सुरुवात केलेलं आहे. तर एक म्हणतात ना पर्सनल टच असणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. तर ती मला खूप चांगली अनुभवायला मिळाली. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.